इंडिया क्राइम न्यूज में आपका स्वागत है। मोहन जावेद खान इंडिया क्राइम न्यूज। बहुत दिनों निर्माण होत नसेल तर मला वाटतं या महापुरुषांचं नाव घेण्याचा सुद्धा आपल्याला अधिकार नाही। म्हणून मी सर्व या उपस्थित बंधू भगिनींना परत आवाहन करेल की या संपाच्या निमित्ताने जी आपली वजावट आहे ती पुन्हा आपल्याला आवळण्याची गरज आहे। अतिशय ताकदीने आपण या सगळ्या ज्येष्ठ मंडळीच्या सोबत खांद्याला खांदा लावून लढण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून मी सुद्धा या संपामध्ये खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांच्या खांद्याला खांदा लावून लढल्याशिवाय राहणार हा सर एकच भाषण कर्मचारी एक एकाच मिशन उपोषण कर रहे हैं। आज का तीसरा दिन है जो उपोषण कर रहे हैं। क्या बोलते हैं? दूसरा दिन है आज उपोषण कर रहे हैं। अब क्या हुआ? अभी भी जैसा कि आप देख रहे हैं तीसरा दिन होने के बावजूद भी शासन को प्रशासन को कुछ असर नहीं हुआ। ये सरकार ऐसी है कि सिर्फ सोने का नाटक कर रही, क्योंकि जो सोता है उसको जगा सकते, लेकिन जो सोने का नाटक कर रहा है तो उसको जगाना बहुत मुश्किल है, क्योंकि वो नाटक ही करते रहने वाला। तो मुझे ऐसा लगता है कि और तीव्र आंदोलन जो है तो होना चाहिए, ताकि जो तो गवर्नमेंट जो सोई हुई है उसको कुछ उस पर जो तो असर हो सके। सर याच्या अगोदर बी तुम्ही उपोषण केलं होता, धरण्यावर बसले होते, काय झालं नाही, आता परत आपण बसले, आता पुढचं पाऊल काय सर? आम्ही आता जर शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आमचा हा बिनमुख संप चालूच राहील। आणि आता शासनाने लवकर आमच्या ज्या 17-18 मागण्या आहेत त्या 17-18 मागण्या शासन जर मंजूर करण्यात याव्यात। मंजूर केल्याच्या नंतर जर मंजूर केल्या तर आम्ही संप पाठीमागे घेऊ। जर आमच्या मागण्या मंजूर केल्या नाही तर हा बिनमुख संप चालूच राहील। सर काय मान्य सर? प्रश्न विचारा। राज्य सरकारने हा कर्मचाऱ्यावर लादलेला संप आहे। 23 महिन्यामध्ये म्हणजे राज्य सरकारने जेव्हा आर्थिक आणि सामाजिक सुरक्षेची पेन्शन योजना 2004 मार्च 2024 मध्ये लागू केली, परंतु त्याचे दिशानिर्देश अद्याप निर्गमित केलेले नाहीत। आमची मुख्य मागणी ती आहे की त्या बाबतीत अधिसूचना निर्गमित करावी। मग ते दिशानिर्देश निर्गमित करण्यासाठी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी गेल्या 23 महिन्यामध्ये 14 आंदोलन केली वेगवेगळ्या प्रकारचे। मग ते दुपारच्या सुट्टीमध्ये धरणे आंदोलन असेल, तीव्र आंदोलन असेल, नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये साखळी आंदोलन अशा विविध प्रकारची 14 आंदोलन केली, परंतु शासनाने राज्य सरकारी कर्मचारी, निम सरकारी कर्मचारी, शिक्षक यांच्या मागण्याकडे किंवा निवेदनाकडे कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही। आणि म्हणून नाविलाजाने आम्हाला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना एकत्रित समन्वय समितीच्या निर्देशाप्रमाणे पूर्ण राज्यभर संप करण्याची वेळ या शासनाच्या नाकारतेपणामुळे आलेली आहे। आज शासनाचे सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आरोग्य सेवा असेल, पेजरीची आर्थिक सेवा असेल, महसुलीच्या विभागातील सेवा असेल, कृषी सेवा असेल, सगळ्या प्रकारच्या सेवा किंवा मंत्रालय विभागात असेल, सर्व कर्मचारी संपात 100% सहभागी झाल्यामुळे सगळी व्यवस्था पूर्ण ठप्प झालेली आहे। आणि याला पूर्ण शासन जबाबदार आहे। जी लोकांची जनतेची गैरसोय झालेली आहे त्याला पण शासन जबाबदार आहे। तर आमची विनंती शासनाने आमच्या मागण्या मान्य कराव्या। अस्सलामुअलैकुम, नमस्कार, सत श्री अकाल। मैं धन्यवाद देना चाहती हूँ और यही कहना चाहती हूँ कि देश के जिस भी कोने से आप देख रहे हैं, ये मेरी आप सबसे गुजारिश है कि आप इस चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें और शेयर करें। बहुत बहुत धन्यवाद।